महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी निकाल हाती येणार आहेत। त्यापूर्वी अनेक ठिकाणी युत्या आघाड्या होत असताना आपण पाहिलं आहे। मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचं दिसत आहे। आता पुण्यात सुद्धा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। अनेक ठिकाणी बैठकांवर बैठका सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे नेते अंकुश काकडे, आमदार बापूसाहेब पठारे आणि विशाल तांबे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेल येथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या रात्रीच्या अंधारात बैठका सुरू होत्या त्या आता दिवसा सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे या माध्यमातून। आणि आता दोन्ही पवार एकत्र येण्याच्या दिशेने हे पाऊल पडत असल्याचं आपल्याला दिसत आहे। खरं तर काल रात्री आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीनगर येथील जिजाई येथील बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जागा वाटपा संदर्भात चर्चा केली होती। त्यानंतर आता अंकुश काकडे आणि बापूसाहेब पठारे हे सुद्धा आता अजित पवारांची भेट घेण्यासाठी येथे आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर इथे येण्यापूर्वी अंकुश काकडे, वंदनाताई चव्हाण आणि आमदार बापूसाहेब पठारे यांची सुद्धा शांताई हॉटेल येथे एक बैठक झाली होती। त्यानंतर ते इथे आल्याचं दिसत आहे। चंद्र पवार यांच्या पक्षांकडून अजित पवार यांच्याकडे 40 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। तसेच पुण्यात पिंपरी चिंचवड येथील 25 ते 30 जागा शरद पवार यांच्या पक्षाकडून अजित पवार यांना मागण्यात आले आहे, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। त्यानंतर आता नेमकं कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी यासाठी सुद्धा दोन्ही गटात संभ्रम असल्याचं दिसतंय। जे अजित पवारांचे जे गटातील नेते आहेत दत्ता धनकवडे यांनी सांगितलं की घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, मात्र याला सुप्रिया सुळे यांनी नकार दिला असून आमचे जे उमेदवार आहेत ते तुतारी चिन्हावरच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका लढतील असं सुप्रिया सुळेंकडून सांगण्यात आले। त्यामुळे आता नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का, त्यांच्यात नेमकं काय चर्चा होते आणि नेमकं किती जागांवर त्यांच्यात चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नेमकं काय काय घडते हे आपण जाणून घेणार आहोत। अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे।